नमस्कार मित्रांनो आपला पोल्ट्री फार्म जळगावमध्ये 100-150 पक्ष्यांचा पोल्ट्री फार्म आहे मित्रांनो, गावरान पक्ष्यांचा. त्यांना मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपण असं उन्हाळ्यामध्ये यांना खाद्य नियोजन असतं मित्रांनो. संध्याकाळी यांना डांगर, टरबूज, चिकू, पपई आपण यांना खायला देत असतो आणि सकाळी हिरव्या भाज्या देत असतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे टेम्परेचर सध्या 46-47 डिग्री तापमान चालू आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, आपण आपल्या पक्ष्यांना मित्रांनो कूलर लावलेला आहे. कूलर लावलं नाही मित्रांनो. कृपया करून जे कोणी गावरान पोल्ट्रीवाले असतील मित्रांनो, त्यांनी उन्हाळ्याची पक्ष्यांची काळजी घ्या मित्रांनो. पक्ष्यांना सध्या वॉमिटिंगचा म्हणजे उलट्यांचा प्रॉब्लेम चालू आहे मित्रांनो उन्हामुळे. तुम्ही त्यांना अशा प्रकारे थंड हवा द्या किंवा त्या पोल्ट्रीच्या ठिकाणी सावली म्हणजे पक्ष्यांचा व्यवस्थित तुम्ही पक्षी राहिले पाहिजे मित्रांनो. त्या हिशोबाने तुम्ही मॅनेजमेंट करा, नाही तर मग त्यांना असे कूलर वगैरे लावा मित्रांनो. तर मित्रांनो उन्हाळ्याच्या आपल्या पक्ष्यांची तुम्ही काळजी याच्यासाठी घ्या की आपल्या पक्ष्यावरती सध्या उन्हाळ्याचा फॉलपॉक्स नावाचा एक आजार आहे मित्रांनो. तो फॉलपॉक्स जर कधी झाला तर त्यांच्या गळ्यावरती, मानेवरती, त्यांच्या कल्ल्यावरती अथवा त्यांच्या तुऱ्यावरती मित्रांनो अशा बारीक बारीक प्रकारे तुम्हाला लाल डॉट बघायला मिळतील मित्रांनो. आणि त्यानंतर आपले जे पक्षी असतात मित्रांनो ते उलट्या करू शकता मित्रांनो. तर अशाद्वारे तुमच्या पक्ष्यांची तुम्ही मॉर्टॅलिटी वाचवा मित्रांनो आणि होईल तितकं त्यांना उन्हाळ्याचा तुम्ही थंडावा देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये तुम्ही शक्यतो आपल्या पक्ष्यांना लेक्झिन आणि विमराझिन पावडर असते, हे तुम्ही आपल्या जवळील जे व्हेटरनरीवाले असतील मित्रांनो यांना सांगून तुम्ही व्यवस्थित आपले पक्षी किती प्रमाणात आहे, काय प्रमाणात आहे ते तुम्ही त्यांना सांगून व्यवस्थित आपल्या पक्ष्यांना या 2 दवा सध्या उन्हाळ्याच्या तुम्ही दर 8 दिवसानंतर 3 दिवसात तुम्ही चालू ठेवा मित्रांनो. आणि त्यानंतर आपल्या पक्ष्यांना होईल तितका थंडावा देण्याचा प्रयत्न करा. आणि राहिला विषय मित्रांनो, कडक उन्हाळ्यामध्ये त्यांना तुम्ही असे पाण्याचे पदार्थ खाऊ घाला मित्रांनो. त्यामुळे तुमच्या पक्ष्यांची जी इम्युनिटी आहे आणि जे वाढ आहे मित्रांनो ते तुमच्या पक्ष्यांची चांगली राहील आणि पक्षीचा जो मृत्यूदर आहे हा होणार नाही मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्याला क्रॉस इन्क्युबेटरद्वारे तयार केलेले गावरान पक्षी. त्यानंतर तुम्हाला गावरान दाखवणार आहे मित्रांनो. मित्रांनो उन्हाळ्याचे आपल्या पक्ष्यांच्या सध्या अंडे येत नाही मित्रांनो, पण तुम्ही बघू शकता आज आपल्या गावरान कोंबडीने एक अंडा दिलेलं आहे मित्रांनो. उन्हाचा काळ तर मित्रांनो तापमान भरपूर वाढल्या कारणाने आपले जे पक्षी असतात मित्रांनो हे अंडे देत नाही मित्रांनो. आज आपण कूलर लावलं आणि त्यांना होईल तितका थंडावा दिला. तर तुम्ही बघू शकता आज आपल्या एका गावरान कोंबडीने इतक्या उन्हात सुद्धा अंडे दिलेलं आहे मित्रांनो. आणि हे आपल्याला पक्षी तुम्ही बघू शकता. माकडे घे, कॅमेरा घे. मित्रांनो आपण आपल्या फार्मवरती जे 15 व्हाईट लेग वानपक्षी आणलेले होते मित्रांनो ते तुम्ही बघू शकता. आपण यांना आज आपल्याकडे होतं मित्रांनो, यांना 5वा-6वा दिवस 5-6 दिवसामध्ये मराऊ पक्षी आपण तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण कशा प्रकारे तयार केले ते. आणि ही जे मित्रांनो ही गावरान कोंबडी मित्रांनो प्युअर गावरान, हिला घरी अंड्यावर बसवण्यासाठी आणलेलं आहे मित्रांनो. आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मला तुमच्या एका लाईकची आणि माझ्या चॅनलवरील जे माझे व्ह्यूवर आहेत मित्रांनो यांना मला सबस्क्रायबरची कृपया करून आवश्यकता आहे मित्रांनो. तुम्ही जेणेकरून माझे सबस्क्रायबर व्हा चॅनलचे आणि माझ्या येणाऱ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चांगला प्युअर मालपाणी